नमस्कार. बिईंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात मी रोहिणी वांजपे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. नेहमीप्रमाणे आजही अतिशय अनोखा, वेगळा, खास विषय घेऊन आज आम्ही आलो आहोत. असं म्हणतात, की ओरडणाऱ्याचं लोखंडही विकलं जातं, पण गप्प बसणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. खरं सांगायचं तर जाहिरात हे तंत्र आपण 65वी कला म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे, मान्य केलेलंच आहे. तर आज आपण जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग हे कसं असतं? ह्याच्यामध्ये काय-काय बदल झालेत? हे सगळं नंदिता खैरे मॅडमकडून आपण ऐकणार आहोत. मॅडम स्वागत आहे तुमचं या एपिसोडमध्ये. अ, खरं तर ह्या विषयातलं ट्रेनिंग मॅडमकडून एम-सी-सी-आयच्या माध्यमातून आपल्या महिला उद्योजकांना सतत मिळतच असतं. तर आपण त्यातून त्यांच्याशी बोलून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ट्रेनिंग आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. तर मॅडम माझा पहिलाच असा प्रश्न आहे, की मीडिया किंवा ॲडव्हर्टायझिंग आणि माध्यम यातील तुमची 35 वर्षाचा कसा होता जर्नी? सर्वात पहिलं रोहिणी, थँक यू व्हेरी मच मला इथे बोलवलं आणि हा एक क्वेश्चन आन्सर सेशन किंवा बोलण्याचा मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि जास्तीत जास्त लोकांच्या समोर हे सब्जेक्ट टाकणं हे अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. तर खरं सांगायचं माझा करिअर सुरू झाला म्हणजे तेव्हा इंटरनेट नव्हता, कम्प्युटर्स नव्हते, काही नव्हतं. आणि तेव्हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू करायचा विचार होता. आणि माझे दोन्ही आई वडील ॲडव्हर्टायझिंगच्याच बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे ते साधारणपणे फॅमिलीमध्ये होतं. पण आता तिथे कसं आहे की सुरुवात करायची म्हणजे काय करायचं ते काहीही मला माहित नव्हतं. तरी एक उडी टाकली आणि एक जर्नी सुरू केला. आणि त्या जर्नीमध्ये मग मला खूप शिकायला मिळालं. बरोबर. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी किती 25 ते 30 वर्ष चालवली. आणि त्या काळामध्ये आमच्या एजन्सीमध्ये पहिल्यांदा आम्ही 4 अशा बायका होत्या पुण्यामध्ये जे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवत होतो. तर आमच्या आणि त्याच्यामध्ये मला आठवतंय की आम्ही फर्स्ट कंपनी जी होती ज्याने ॲपलचे 4 MB असलेले मॅकिंटॉश घेतले तेव्हा त्या काळी. आणि तेव्हा ते त्या टेक्नॉलॉजी बरोबर म्हणजे डेस्कटॉप टेक्नॉलॉजी जी होती त्याच्यापासून सगळं सुरू झालं. मग तेव्हा ते आलं म्हणून मग एक मॅन्युअल जो एक काळ होता जिथे सगळे फाईल्स हाताने लिहिलेले किंवा ब्रीफ्स वगैरे जे क्लायंट देत होते ते हाताने लिहिलेले वगैरे ते सगळं ट्रान्सफॉर्मेशन झालं कम्प्युटरवर. पण नुसतंच कम्प्युटर होता त्याच्यात फारसं म्हणजे पेजमेकर म्हणून असं मग मीच डिझायनर्सना ट्रेनिंग दिलं की कसं पेजमेकर वापरायचं वगैरे पहिल्यांदा मी शिकले. तर असं करून अशी टीम तयार केली आणि मग ग्रॅज्युअली एक ट्रान्झिशन मी बघितलंय टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. हो ना. आता बघितलं तर ॲड एजन्सी हा कॉन्सेप्टच हे झालंय. तर मग इंटरनेट आलं. मग इंटरनेटच्यामुळे कसं इन्फॉर्मेशनचं डेमोक्रेटायझेशन होतं हे फार महत्वाचं आहे. आणि आता अर्थात ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा कॉन्सेप्ट नाहीये पण कम्युनिकेशन्स हे फार महत्वाचं झालंय. करेक्ट. आता त्याला आपण कम्युनिकेशनच म्हणतो बहुतेक. आणि या जर्नीमध्ये ना खूप इंडस्ट्रीज बरोबर मला एक्सपिरियन्स म्हणजे रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटल्स, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सगळ्यांबरोबर मला काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मोठे मोठे मल्टीनॅशनल्स होते, अगदी छोटे एंटरप्राइजेस होते वगैरे. तर खूप मजा झाली त्या ह्याच्यात. आणि नंतर मग एकदा ते एजन्सीचा जो हे संपला आणि जिथे जास्त करून डिजिटलचा हे जे सुरुवात झाली तर तेव्हा ट्रेनिंग आणि रिक्वायरमेंट्स, टॅलेंट रिक्वायरमेंट्सची खूप प्रॉब्लेम आणि मग ठरवलं की आता बस झालं म्हणून बंद केलं आणि आता मी कन्सल्टिंग करते. हो, बरोबर. ह्याच्यामध्ये कसं झालं ना मॅडम, टेक्नॉलॉजी आणि मीडिया असं चेंज होत गेलं. जसं आपण आता इतके दिवस ॲपल नव्हता, त्याच्या आधी आपण ब्लॅक
ब्लॅकबेरी का तो काहीतरी एक फोन होता. त्याच्या आधी अजून साधे फोन होते. तर तुम्हाला असं काय वाटतं, की टेक्नॉलॉजी चेंज झाली, लगेच मीडिया चेंज होतो. अगदी. म्हणजे सोशल मीडिया आता येस. आलाय. तर त्याबद्दल तुमचा कसा अनुभव होता म्हणजे अरे आतापर्यंतचा? हे तर खूपच मजा. म्हणजे क्लायंटच्या तिथे गेलं की पहिल्यांदा विचार करायचं की कुठला मीडिया वापरायचा आणि त्या हो, काळी फक्त 2 मीडिया अफोर्डेबल होते. हो. आणि तो होता एक डायरेक्ट मेल मेल. म्हणजे ब्रोशर प्रिंट करून डिझाइन करायचे, प्रिंट करायचे आणि मग ते पोस्टाने मेल हो, करायचे. खरंच. कारण ॲडव्हर्टाइजमेंट्स जे आहेत ते न्यूजपेपर किंवा रेडिओ होताच मला रेडिओ वाटतंय. होता, पण अगदी फार फार त्याच्यात नव्हतं. जास्त हे करत नसो. तर प्रिंटमध्ये न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग तर अगदीच खूपच एक्सपेन्सिव्ह हो. होतं आणि डायरेक्ट मेल आम्ही वापरायचो आणि एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करणे, मग तिथे पण ह्याच्या पुढे म्हणजे हं. प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन हे बेसिकली 3 कम्युनिकेशन्स होते आणि आउटडोअर म्हणजे होर्डिंग्स. होर्डिंग्ज. हं. तर हे एवढे आणि तेव्हा होर्डिंग्स म्हणजे कसे हँड पेंटेड हो, असायचे. हो. तर आम्ही ते एक हे द्यायचो, मग ते आम्हाला एक कसं ते सगळं हँड पेंटिंग कसं करायचं वगैरे, तर ह्या पिरियडपासनं ते आतापर्यंत सगळाच किती फरक एक्सपिरियन्स पडला. आलाय. आणि आता कसं आहे, की खरं सांगायचं, वी हॅव अ लक्झरी ऑफ कम्युनिकेशन चॅनल चॉईसेस येस. आणि तिथेच आय वुड से की आपण युटिलाइज किंवा जेव्हा येतं तेव्हा आपण अजिबात त्याचा युटिलायझेशन करत करत नाही नाही. जसं करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आम्हाला वी वर ॲब्सोल्युटली स्टार्व्ड फॉर चॉईस. हो ना. तेव्हा म्हणजे सुरू हो, केल्या हो वेळेलेच, ना. कारण न्यूजपेपरसाठी बजेट नाही, ॲडसाठी वगैरे मग कसं करायचं हे असे सगळे ते. आणि आता कसं आहे, आता खूप मला वाटतं सोपं झालंय. खूप सोपं झालंय. कारण एवढं चॅनल्स डिजिटल झाल्यानंतर मग अगदी सोशल मीडिया म्हणा, ईमेल मार्केटिंग, युअर कम्युनिकेशन, पॉडकास्टिंग, वेबिनार्स हे खूप खूप खूपच. खूपच आता अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे आता असं झालंय ना, म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स करते, की मी एकटी घरातल्याच खुर्चीवर बसून हा सगळा फोन करून बऱ्याचशा गोष्टी करू शकते. म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाला असंच झालं होतं. मी फक्त फोनवरून प्रत्येकाला विचारलं आणि त्यांनी मला फक्त ॲडव्हर्टाइजमेंट पाठवल्या, त्याच्यानंतर पैसे पाठवले. म्हणजे मला जायला सुद्धा लागलं नाही. एक दोघांकडेच मी गेले, पण त्या ॲडव्हर्टाइजमेंट मिळाल्याच नाहीयेत. जेवढ्या फोनवरती मी फोन केले, तेवढ्या ॲडव्हर्टाइजमेंट मिळाल्या होत्या अंकासाठी. म्हणजे हा खूप फरक पडलाय. नाहीतर खूप काम असायचं ना. आणि तुम्ही आता म्हणला ते हँड पेंटेड जे होर्डिंग असायचे ना, तेव्हा सिनेमाचे सुद्धा हँड पेंटेड हो, असायचे ना. हो. म्हणजे माझ्याकडे एक बुक आहे, हं, कॉफी टेबल बुक. त्याच्यामध्ये ह्यांनी असे काहीतरी गेल्या 50 वर्षाच्या सिनेमांचे हं, हं, शेवटचे हं, हँडबुक्स हं, छापले होते हं. ते. फारच छान होतं ते. आता काय, आता तर अगदी फार इझीनेस आणि हो. क्लिअरिटी आणि सगळंच आलेलं आहे. मला आता असं वाटतं, की आपण जे कन्सल्टिंग करता ना मॅडम, त्याच्यामध्ये स्टार्टअपसाठी आपण काय करावं? म्हणजे स्टार्टअप ज्या आता महिला पण आहेत आपल्याकडे स्टार्टअप बिझनेस करणाऱ्या किंवा काही पुरुष हं, सुद्धा हं, आहेत. हं, तर त्यांना काय तुम्ही ॲडवाइस द्याल, की हं, सुरुवात कशी करावी किंवा हं, ब्रँडिंगसाठी त्यांनी काय-काय हं. करावं? ह्याच्यामध्ये कसं आहे, मी असा विचार करेन, की पहिल्यांदा जे कोणी बिझनेस म्हणजे स्टार्टअप सुरू हं, करणार असेल, तर हं, पहिल्यांदा आपला जो प्रॉडक्ट आपण करतोय, तो खरंच त्याला मार्केट आहे की नाही, कस्टमरला पाहिजे की नाही. हं. आता आताच्या मार्केटमध्ये म्हणजे आताच्या सिस्टममध्ये असं नाही की मी एक प्रॉडक्ट बनवणार आणि मग लोकं येतील. येतील. ते पूर्वीच्या काळी अगदी 40-50 वर्षापूर्वी होतं, पण आता तर शक्यच नाही. हं. तर मार्केट असेल आणि ओके ठीक आहे, तुम्ही इनोव्हेशन करून काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप केलं. पण त्याला मार्केट आहे आणि त्या कस्टमर्स आहे की नाही ह्याच्यापासून पहिल्यांदा सुरुवात होते. हं. तर आपला मार्केट आणि ऑडियन्स हा हं. फार, फार, फार महत्वाचा आहे. महत्वाचं. आता असं पण आपण म्हणू शकतो, की काही जे अगदी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स असतात, तर हं. त्याला काही कदाचित मार्केट डिमांड नसते. तर तिथे मार्केट क्रिएशन होतं आणि ओके. मार्केट क्रिएशन म्हणजे हे एक अतिशय फार एक म्हणजे त्याला खूप छान असे हे आहेत, एक्झाम्पल्स आहेत, हां. पण त्याला वेळ लागतो
आणि त्याला पैसे लागतात. हो बरोबर. आणि एक साधारण एक स्मॉल मी तुला एक्झाम्पल देते हा, हा. की जेव्हा या म्हणजे आता हे इंटरनॅशनल ग्लोबल हे डायमंड्स, येस. आता डायमंड्स बघितलं तर इंडियामध्ये फक्त डायमंड्स असायचे आणि ती रॉयल्टी यूज करायची, रॉयल्टी वापरायची. हो. आणि काही जे डायमंड्स होते ते फक्त म्हणजे नद्यांच्या रिव्हरबेड्स मध्ये सापडले होते. हो. आणि मग काय झालं की साऊथ आफ्रिकामध्ये, म्हणजे सदर्न आफ्रिका, साऊथ आफ्रिका नाही, सदर्न आफ्रिकामध्ये तिथे काही हे ब्रिटिश लोक वगैरे गेली आणि तिथे त्यांना हे डायमंड माइन्स सापडले. खूप डायमंड्स तिथे माइन्स होते आणि म्हटलं की हे मायनिंग वगैरे करून जर का आपण जगात विकलं तर खूप आपण पैसे करू शकतो, पण मार्केटच नाहीये. कोण घेणार? तर म्हणून डे बेअर्स ही कंपनी, त्याने ती पूर्णपणे कशी जगामध्ये पहिल्यांदा US मध्ये आणि मग युरोपमध्ये कसं मार्केट डेव्हलप केलं, म्हणजे दिस इज मार्केट क्रिएशन. तर पण वेळ लागला, म्हणजे 4-5 वर्ष लागली, त्याच्यात खूप पैसे हे केले मग. आणि अतिशय ते व्हेरी इंटरेस्टिंग त्यांचं ते सगळं स्ट्रॅटेजी होती की मार्केट क्रिएशन कसं करतात. स्टार्टअपसाठी मार्केट क्रिएशनला पैसे लागतील, वेळ लागेल. आणि अर्थात जर का वेळ नसेल तर पैसे लागणारच आहे. जसं आपण बघतो फ्लिपकार्टने काय केलं, त्यांना इन्व्हेस्टर्स मिळाले आणि त्याने खूप पैसे पहिल्यांदा ऍडव्हर्टायझिंगवर टाकले. टेलिव्हिजनवर खूप त्याने हे केलं, ऍडव्हर्टायझिंग केलं, म्हणून सगळे आपले लोक, सबस्क्रायबर्सचा बेस वाढला, ब्रँडचं नाव आलं. तर मार्केटिंग मध्ये हे पहिल्यांदा, आणि मग ब्रँडिंग वगैरे मग नंतर सेकंड स्टेजमध्ये येतो. बरोबर. तर हे माझ्या दृष्टीने हे फार इम्पॉर्टंट आहे की इफ दे शुड बी अ कस्टमर फॉर युअर प्रॉडक्ट इफ यू वॉन्ट टू मेक इट क्विक. किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे तर त्याला थोडंसं तुम्ही काय म्हणतात एन्हान्स करा आणि यू स्टार्ट सेलिंग इट. जसं मी एक एक्झाम्पल देते की तुम्हाला जर का रेस्टॉरंट ओपन करायचं आहे तर चायचं रेस्टॉरंट ओपन करायचं, म्हणजे कॅफे. तर मग तुम्हाला चॉईसेस काय आहेत की जसं ते एक अमृतुल्य किंवा मग एक टी बार किंवा एक टी शॉप, हे सगळे 3 व्हरायटीज आहेत. मग त्याच्यामध्ये सगळे तुम्ही डिसाईड करू शकता. बरोबर. तर हा थोडासा असा मार्केटच्या दृष्टीने हा विचार स्टार्टअप लोक केला पाहिजे. अर्थात करायला पाहिजे. माझा एक्सपिरियन्स आहे की अन एंटरप्रेन्योर कॅन नॉट वेअर सो मेनी हॅट्स. तर त्याला एक त्याने त्याच्या प्रॉडक्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं, आणि मग जेव्हा मार्केटिंगचं हे आलं की यू हॅव टू गेट इन टच विथ एक्सपर्ट्स. बरोबर आहे. आणि ब्रँडिंग वगैरे पण नंतरचाच हे येतो ना, सेकंड स्टेप असतो त्याच्यात. हो बरोबर आहे. आता ह्या सगळ्या बाबतीत महिलांना थोडासा काय आपण, म्हणजे त्यांना काय काय अडचणी येतात आणि त्यांनी कशी खबरदारी घ्यावी की ही अडचण आली तर मी काय करू, किंवा ही अडचण आली तर मी काय करू. कारण बायकांचं असं एक असतं की नको, मग कोण घेणार विकत. म्हणजे मी सांगते ना, माझं जेव्हा ऑफिस होतं तेव्हा मी 3 जणींना खूप सांगितलं होतं की तू हे कर. त्या 3घी जणी येऊन रोज बसायच्या, मग आम्ही हे करतो, आम्ही. अगं मी बुटीकचा तुला काही अनुभव आहे का? नाही, मग आम्ही पैसे घालून बुटीक काढतो. पण मी म्हटलं पैसे घालून बुटीक जरी काढणार असाल त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या इंडस्ट्रीतून सोडून आलाय तेच सुरू करा ना. कॉम्पिटिशन तर असणारच आहे सगळीकडे, तुम्हाला त्यातलं पूर्ण नॉलेज आहे. मग त्यांनी बरंच काय काय केलं, पण नंतर तिघींनी सोडून दिलं. तर ते बायकांना असा तो एक हे असतो, तर त्याबद्दल आपण एक थोडंसं मार्गदर्शन करता येईल का? अर्थात ह्याच्यामध्ये एक आहे की आता माझं ऑब्झर्वेशन होतं की कोविडच्या नंतर खूप बायकांनी त्यांचा जॉब सोडला आणि त्याने काहीतरी त्यांची जी आवड किंवा पॅशन किंवा हॉबी आहे ती त्याने बिझनेस म्हणून कन्वर्ट करायचा विचार केला. काही लोकांचा, काही बायकांचा सक्सेस झाला. कारण काय, त्यांच्याकडे एक त्यांनी ते स्ट्रॅटेजाइज केलं होतं, म्हणजे प्लॅनिंग केलं होतं की आपण एक छोटासा बिझनेस प्लॅन करावा. बिझनेस प्लॅन करावा म्हणजे काय, आपल्याला कुठे जायचंय, खरंच तुम्ही सिरियस आहात का तुमच्या बिझनेसच्या बाबतीत. तर मग त्या बिझनेस प्लॅन मध्ये मग तुमचं विजन काय, एक पूर्णपणे एक कसे पैसे रेज करणार, आपल्याला काय, हे ते एक साधारणपणे बिझनेस प्लॅन केल्यानंतर मग I would say ki a lot of importance has to be given to
दी मार्केटिंग ऍस्पेक्ट ऑफ इट. तर अशा रीतीने विमेन एंटरप्रिनर्सने एक थोडस काय म्हणतात फॉर्मलायझेशन केलं पाहिजे. जसं आता उद्यम रजिस्ट्रेशन काढला पाहिजे, मग आपलं शॉप ऍक्ट लायसन्सेस काढले पाहिजे, एक बिझनेस प्लॅन केल्यानंतर काहीतरी कदाचित तुमचं 10 लाखाचं पण असेल, पण एक प्लॅन असला की नुसतं आपण एक दिवशी विचार केला की नाही मी फार छान चांगले लाडू बनवते तर मी आता बिझनेस करतो. गुड आयडिया. म्हणजे एक छोटासा मायक्रो मार्केट आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी पण आपल्याला प्लॅन लागतो. आणि काही दिवस सकाळी आपण उठतो तेव्हा आपण आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं ना की आपण काय करणार आहे. अगदी इथून तिथे उड्या मारणार नाही पॉसिबल. तर विमेन एंटरप्रेन्युअर्सचं मला एक व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज आहे की जे काय तुम्ही सुरू करायचं असेल, हॉबी इज एक्सलंट, पण ते फॉर्मलाइज करायला पाहिजे. मग त्याचा एक बिझनेसच्या दृष्टीने कसं आपण इन्क्रीज करू शकतो. आणि असं काही नाही एकदम तुम्ही फार अगदी मोठे खूप इन्व्हेस्टमेंट वगैरे लागते असं पण नाहीये. बरोबर आहे. कारण त्यांच्याकडे त्या लिमिटेशन्सच एवढ्या त्या स्वतःला घालून घेतात बायका कधी कधी, असं मला वाटतं. कारण मी दोघी तिघींना बऱ्याच असं सांगितलेलं की अगं तू एवढं छान करतेस बिर्याणी तर ठीक आहे. आणि 4-5 वर्षापूर्वी क्लाउड किचन खूप नवीन होतं, पण नाही जमलं. म्हणजे बऱ्याच वेळेला मी पण असं सांगायची की हे करा ते करा, पण तुमच्यासारखं हे असं स्ट्रॅटेजिकली सांगावं असं एक नव्हतं लक्षात आलं त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये पण अगदी फार असा खूप फॉर्मल म्हणजे बायकांना घाबरायचं काही गरज नाहीये. बिझनेस प्लॅन म्हणजे काय प्लॅन की मला किती भांडवल किती टाकायला पाहिजे, किंवा मला सपोर्ट. म्हणजे जर का तुम्ही बिर्याणी करत असाल तर बिर्याणी एक्सलंट बिर्याणी येणार तुम्हाला एकदम ऑर्डर्स आले याला सुरुवात, मग तुम्ही ते मीट कसं करणार. मग एकदा मोठे जे ऑर्डर्स आले आणि परत पुढच्या आठवड्यात एकही ऑर्डर नाही, मग काय करणार. ते खूप म्हणजे मला सुद्धा अनुभव आला जेव्हा मी वर्क करत होते तेव्हा. एक आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली होती त्या प्रॉडक्टची, महाराष्ट्रातच फक्त होती, पण महाराष्ट्रातले बघणारे आसाममध्ये मराठी लोक होते आणि तिकडून त्यांनी ऑर्डर्स केल्या. तर ते येऊन आम्हाला सांगायला लागले की नाही आमच्याकडे एवढं मटेरियल नाही आणि आम्ही एवढ्या ऑर्डर पुऱ्या नाही करू शकत. आता 10-15 वर्ष झाली, त्यामुळे आता ते प्रॉडक्ट सगळीकडे मिळतं. आता फेसबुक वरती, अमेझॉन वरती सगळीकडे ते प्रॉडक्ट आहे. पण त्यावेळेला हे झालेलं माझ्या लक्षात आहे की तुम्ही मीटच नाही होत की एवढं प्रॉडक्ट. आणि एक त्याच्यामध्ये की नेव्हर लूज हार्ट. बरोबर. म्हणजे कॉन्फिडन्स किंवा असं भीती नाही वाटली पाहिजे, किंवा आता नाही 2 आठवडे किंवा 2 महिने बिझनेस आला नाही तर आपण गिव्ह अप करायला पाहिजे की नाही. तेव्हा मग असे इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन आहेत जसं MCC आहे, तिथे मग सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर विमेन एंटरप्रेन्युअर्स, तिथे जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता. हे असे खूप आता म्हणजे खूपच सपोर्ट आहे. आणि मला वाटतं की जेव्हा मी बिझनेस सुरू केलं तेव्हा असं काही नव्हतं. मलाही अगदी आठवतंय. कोणाकडून तरी विचारून मी पण करायची जरासे. पण MCCIने एवढ्या चांगल्या आपल्याला सोयी दिलेल्या आहेत तर त्याचा फायदा घ्यायलाच पाहिजे नक्कीच. आणि नेटवर्किंगचं मला एक म्हणजे आता ह्या सगळ्यामध्ये एक नेटवर्किंगचा पण थोडासा एक विषय अगदी फार महत्वाचा आहे. व्हेरी मच इम्पॉर्टंट. ऍक्च्युली बायकांचं कसं असतं की काही जण त्यांना वाटतं की नेटवर्किंग करायची कदाचित थोडंसं रिलक्टन्स असतो, पर्टिक्युलरली स्लाइटली ओल्डर की इंट्रोवर्ट असतात किंवा शाय असतात वगैरे. पण आता त्या जर का आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला ते सगळं विसरायला पाहिजे. आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि आपल्या बिझनेससाठी नेटवर्किंग म्हणजे काय, एक दुसऱ्यांशी संबंध. कारण आता जर का मला समजलं की रोहिणी तू पॉडकास्ट करते, मी 10 लोकांना सांगणार की इथे काय काय हे आहे ऑपॉर्च्युनिटीज, स्टोरी टेलिंग, नॅरेटिव्ह वगैरे. तर हे वर्ड स्प्रेड होतं आणि हे नेटवर्किंगमुळे. नाहीतर नुसतंच सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर नाही, जेवढं 1 to 1 इंटरफेस आणि नेटवर्किंग. म्हणून आम्ही खूप सजेस्ट करते की स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्युअर्सला नेटवर्किंग अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही आत्ताच एक सेशन घेतलं होतं ना, कॉम्पिटिटर्स अनालिसिस, तर त्याचे काही पॉइंट्स सांगा मला. एक म्हणजे फार एक महत्वाचा पॉइंट आहे की आपण जर का
आपला प्रॉडक्ट अगदी म्हणजे आता जर का बघितलं की 2 बायका असतील त्या दोन्ही एकच प्रॉडक्ट म्हणजे लाडू, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ लाडू, की लाडू बनवतायत तर मी कसं वेगळं करू शकीन. तर म्हणून मग इथे त्या बिझनेसला म्हणजे मी लाडू म्हणायचं का दुसरं काहीतरी म्हणायचं ह्याच्यापासून इथून सुरुवात होते. बरोबर. जर का ती लाडू हे म्हणत असेल तर आय विल कॉल समथिंग लाईक एनर्जी बॉल. तर आपण लाडू म्हणणार नाही एनर्जी बार. तर लगेच डिफरन्सिएशन होऊन जातं की मी लाडू बनवते पण ही काहीतरी एनर्जी बॉल्स बनवते. जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल. तर आपण कम्पीट करत नाही. तर तिथे कसं आहे की आणि इथे मग ब्रँडिंगचा इम्पॉर्टंट विषय येतो की जर का 2 प्रॉडक्ट्स असतील, कॉमन असतील, सगळे कॉमन आहेत, पण जर का तुम्ही ब्रँड केलं नाही ना तर मग व्हॅल्यू त्याला देत नाही. जसं आता जर का मी एका स्टोअर मध्ये गेले, त्याच्यामध्ये भाजी घेतली विकत, मी काही तिथे हे करत नाही, आर्ग्यू करत नाही, मी भाजी घेते, ते पॅक ह्याच्यामध्ये येते, पेमेंट करते आणि निघून जाते. कारण ते स्टोअरला नाव आहे, त्या आतमध्ये पॅकेट्सला नाव आहे, टोकरी हे ते वगैरे. मग बाहेर भाजीवाली असते, तिच्याबरोबर मी काय करणार, पहिल्यांदा मी बार्गेन करणार. सो ब्रँडिंगमुळे यू डोंट बार्गेन, यू डोंट नेगोशिएट ऑन प्राइस. ब्रँडिंगमुळे एक परसेप्शन येतो की पर्सिव्ह व्हॅल्यू येतो. तर हे फार महत्वाचं आहे की सगळ्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्रिनर्स, विमेन एंटरप्रिनर्सने आपला जो काही प्रॉडक्ट, सर्व्हिस काही असेल ते स्टार्ट्स विथ अ ब्रँड नेम. अँड दॅट ब्रँड नेम बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आताच्या ह्याच्यामध्ये आपले आई वडिलांचं नाव वगैरे नाही, कारण कस्टमरला ते माहित नाही की तुमचा तो सेंटिमेंट असेल. पूर्वीच्या काळी टाटास, बिर्लास हे सगळे फॅमिली नेम्स होते ते, कारण तेव्हा ब्रँडिंग वगैरे हे नव्हतंच. आपलं काय नाव द्यायचं तर फॅमिली नेम द्यायचा असं. तर ते टॉपिक्स मी कव्हर केले होते ह्याच्यामध्ये फार महत्वाचे. आणि मग कस्टमरचं बाईंग बिहेवियर कसं होतं पूर्वी, की आपण विचार करायचो, मग आपण स्टोअर मध्ये जायचो, आणि आता तो सगळा शिफ्ट झालाय ऑनलाईनवर. तर ऑनलाईन आणि व्हॉट्सअप वर मग त्याचं ते मेसेजिंग कसं करायचं, कम्युनिकेशन कसं वाढवायचं, हे डिजिटल हे माध्यम वापरून, जसं व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया, हे सगळे जे where you don't need to spend too much money. तर हे फार, and for small and medium sized women entrepreneurs it is very important की मार्केटिंग जे करायला पाहिजे ते डज नॉट कॉस्ट टू मच. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही, कारण मग दॅट इज द फर्स्ट थिंग विच स्केअर्स विमेन एंटरप्रेनर्स. तर हे कसं करता येईल वगैरे, हे सगळ्या टॉपिक्सवर मी हे बरेचसे कव्हर केले. आणि अजून कोणते असतात आपले सेशन्स? म्हणजे हा एक झाला, आता मला वाटतं अजून एक आहे ब्रँडिंगवर, म्हणजे एक पूर्णपणे ब्रँड मॅनेजमेंटवर असतो. मग मार्केटिंग कम्युनिकेशन्स. आता मार्केटिंग कम्युनिकेशन्स म्हणजे कसं आहे की एकदा तुम्ही ब्रँड तयार केला, तो ब्रँड जसं आहे की जर का कोणाला माहित नसेल तर कोणालाच माहित नाही तर कोणी विकत घेणार नाही. तर मग एकदा ब्रँड झाला तुमचा तयार की मग कम्युनिकेशन्स, त्याला आपण मार्केटिंग कम्युनिकेशन्स म्हणतो. मग त्याला ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आमच्या इंडस्ट्रीमध्ये मार्कॉम म्हणतात, मार्केटिंग कम्युनिकेशन मिक्स. तर मग तुम्ही कसं वापरणार, मग तुम्ही आता मोठे मोठे जे ब्रँड्स असतात ते टेलिव्हिजन वापरतात, डिजिटल वापरतात, प्रिंट ऍड्स वापरतात, आता न्यूजपेपर्स मध्ये अजून येतात. तर ते कसं, हे सगळा मिक्स जो आहे, आणि त्याच्यामध्ये कसं आहे की ऑनलाईन आपला अबव्ह द लाईन ABL आहे, आणि सॉरी ATL आहे, अबव्ह द लाईन अँड बिलो द लाईन म्हणजे BTL. अबव्ह द लाईन म्हणजे प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, आणि मग बिलो द लाईन म्हणजे मग इव्हेंट्स, मग स्पॉन्सरशिप्स, आणि हे सगळे जे आहेत ते रोड शोज वगैरे. तर हा जो मिक्स आहे तो कसा, तो पूर्णपणे हे, तर त्याचे मी सेशन्स वगैरे घेते की
खूप म्हणजे ह्या सेशनचा इतका उपयोग होतो ना, म्हणजे तुम्ही आता इतक्या साध्या सोप्या शब्दात सांगितलंय, की काही घाबरून जायची गरज नाही, की खूप ब्रँडिंग करायला लागेल, पैसे घालवायला लागतील. छोट्या-छोट्या स्टेप्सनी तुम्ही तुमचा Yes. बिझनेस पुढे नेऊ Yes. शकता. महिलांच्या लिमिटेशन्स त्या स्वतःच घालून घेतात. त्याच्याबद्दल काही मला वाटतं बरेचशा हे आहेत. एक म्हणजे जेव्हा विमेन एंटरप्रेनर्स म्हणजे एक आता देर टू मेनी टाइप्स ऑफ विमेन हो, एंटरप्रेनर्स. हो, बरोबर. एक हू गो विथ अ डेफिनेट माइंडसेट की मला बिझनेस करायचा आहे. करायचंच आहे. हं. आणि मग ह्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड फार इम्पॉर्टंट असेल. हं. मारवाडी बॅकग्राऊंडचे जे असतात ते ना बिझनेस ते त्यांच्या रक्तामध्येच आहे. जास्त. हो. महाराष्ट्रन्स नो, आय एम No. व्हेरी सॉरी टू से, बट महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तो हार्डकोर बिझनेस सेन्स जो असतो तो नाहीये. नाहीये. तर ते कसं त्याच्यातनं कसं हे करायचं की आपण आता हिस्टॉरिकली पण बघितलं हो. की बिझनेस कम्युनिटीज कुठल्या आहेत ते गुजरातमध्ये आहेत, मारवाडी. साऊथ इंडियामध्ये चेट्टियार्स म्हणून आहेत, हो. मग राजस्थानमध्ये आहेत हे. तर आणि आपला जो म्हणजे महाराष्ट्रीयन लोक व्हेरी गुड ब्युरोक्रॅट्स, ऍडमिनिस्ट्रेशन, हं. हे जे कामं होती वी वर व्हेरी गुड ॲट दॅट अँड फायटिंग. माहिती. म्हणजे वॉर्ड्समध्ये वगैरे Wards. पार्टिसिपेशन हो, हे ते. तर बिझनेसमध्ये तसं हे आपलं काही एवढं हे नव्हतं. हं. तर तिथे थोडंसं मला वाटतं काय होतं की फॅमिली बॅकग्राऊंड जर का नॉन बिझनेस असेल तर ते बिझनेस टॉक हो. वगैरे जो असतो तो पूर्णपणे होतच नाही. चाइल्डहुड बरोबर. पासून ते हां. अजिबात होत नाही. हां, तर मग हां. त्याच्यासाठी मग देन यू टू लर्न हाऊ टू डू बिझनेस, How म्हणजे to do एंटरप्रिनरशिप. आणि आता आपल्याकडे कोर्सेस वगैरे Courses. भरपूर हो, आहेत. हो. आणि मग देन देर आर सम विमेन एंटरप्रिनर्स की आता बरेचसे आता आयटी, जसं मी सांगितलं हं. कोविडमध्ये ते ठरवलं की आता बस झालं, मला आयटी जॉब करायचं नाही, मला आता काहीतरी हे बिझनेस करायचंय. करायचंय. हो. पण तिथे पण मी बघितलं की माझ्या म्हणजे आता बऱ्याचशा महिला आल्या होत्या, हं. त्याच्यामध्ये सगळे नॉन महाराष्ट्रीयन्स वर व्हेरी सक्सेसफुल. महाराष्ट्रीयन्स जे आहेत त्यांना थोडंसं म्हणजे एक म्हणजे फॅमिली प्रायोरिटीज, मग त्याच्यामध्ये सासू असेल, हो, नवरा असेल, मुलं हो, असं, हो. ते त्या सगळं हे limitations करून वगैरे. स्वतःला तर थोडंसं माइंडसेटचं एक चेंज करायलाच पाहिजे चॅलेंज थोडंसं. आहे. आणि बट दॅट इज आय वुड से की एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, वेअर इज अ विल देअर इज अ वे. वे. तर हो. आपण जर का ठरवलं की करायचंच म्हणजे मग देन हो. यू कॅन डू इट. पण पुष्कळ आणि माझ्या पण असं माहितीच आहे, की हं. बिझनेस काही माहिती नव्हता, पण हो, केलं सुरू येस. आणि झालं सक्सेसफुल. आणि आता बहुतेकांना असं वाटायला लागलंय, की आपण बिझनेस करताना कसं होतं ना, की तुम्हाला वेळ मिळतो, फॅमिलीकडे बघायला पण वेळ मिळतो. नोकरी असली की Yes. 9 ते 5 जा, मग सुट्ट्या नाहीत, हे नाही. तर ती एक जमेची बाजू असं बायकांना वाटायला लागली आहे बिझनेसमध्ये. तर त्यामुळं वाढताच आहेत. आणि आता MCCI हो. सारख्या मी एवढं बिझनेस वुमनसाठी Yes. आपलं सेंटर आहे ना इकडे टिळक रोडला. हं. तर तिथे पण खूप बायकांनी त्याचा अगदी लाभ घेतलेला आहे. हो, हो. सर्टिफिकेशन वगैरे असं. तर पण आता मी ऑब्झर्व केलंय की आताचे जे यंगर जनरेशन म्हणजे लेट्स से 25 ऑनवर्ड्स टू अबाउट 35 हो, हे व्हेरी व्हेरी म्हणजे हं. त्यांना डेअरिंग आहे. आहे. आणि त्यांना तेवढी काही हे नाहीये की मला करायचंय बिझनेस, आणि ते उडी टाकतात. टाकतात. अँड दे रेडी टू लर्न ऑल्सो. ओके. हां, ते जास्त महत्वाचं आहे, रेडी टू लर्न. येस. तर आता आपण एवढं इतकं छान सांगितलेलं आहे मॅडमनी, की मार्केटिंग, ब्रँडिंग, नंतर ॲडव्हर्टायझिंग, नंतर स्टार्टअपसाठी काय करावं, महिला बिझनेस म्हणजे महिला उद्योजकांनी काय-काय खबरदारी घ्यावी किंवा कसं बिझनेसमध्ये जावं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. तर थँक यू व्हेरी मच. अजून एखादा संदेश तुम्ही देऊ शकता शेवटचा जाता-जाता? माझा एक डेफिनेटली विमेन एंटरप्रेनर्सला एक संदेश आहे की नेव्हर गिव्ह अप. ओके. ऑलवेज विल बी वेअर इज अ विल देर इज अ वे. आणि असं कुठे काही जर का स्ट्रॅटेजी नसेल ना तर मग बरोबर आहे. मे बी यू विल
फील की काही उपयोग नाही. हम्म. पण जर का आपण स्ट्रॅटेजी केली तयार सुरुवातीपासनं थोडंसं प्लॅनिंग वगैरे केलं तर एनी बिझनेस कॅन बी व्हेरी सक्सेसफुल. This is something which I think all women entrepreneurs can definitely take hope from. येस, लक्षात ठेवावं हे सगळं. थँक्यू व्हेरी मच मॅडम. Thank you very much for having conducted this podcast. येस.